नौका साई पीछे जेव्हा तुम्ही प्रवेश केला तेव्हा अत्यंत उत्साहामध्ये काय अनिल राव बाबू असं बोललो नाही, काय नेमकं भावना काय आणि ज्या परिस्थितीत दिवस काढलेले आहेत, अत्यंत वाईट दिवस काढले आम्ही, तेव्हा आम्हाला एकमेकांचा आधार होता. 1 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी काढला, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी काढला तुरुंगामध्ये कारण नसताना, आणि पुण्यामुळे काढला ते आम्हाला दोघांना चांगलं माहित आहे. आणि ते नागपूरमुळेच काढला. काही आठवणी निघाल्या का? नक्कीच. साहेब, मध्यंतरीच्या काळात ज्या पद्धतीचं एक वातावरण झालं होतं, आरोप होत होते, सरांकडूनही झाले आणि पुढच्या पक्षाकडून पण झाले, तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण पुन्हा निघण्यामागे काय कारण? अनिल बाबू सांगतील ना, मी बोलतो. अनिल बाबू असं आहे, आज राऊत साहेब संजयजी जे नागपूरला आले होते, आमची आज घरी बैठक झाली, चर्चा झाली. एक महत्वाची गोष्ट आहे की सर्वांची इच्छा होती की या निवडणुका ज्या लागल्या आहेत, फक्त 2च राज्याच्या लागल्या आहेत, हरियाणा आणि JNK. सर्वांना असं वाटत होतं की 4ही राज्याच्या म्हणजे महाराष्ट्रासहित सर्व निवडणुका एकत्र इलेक्शन कमिशन जाहीर करेल आणि महाराष्ट्रातील जनता इलेक्शनची वाट पाहत होती. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुकीला का घाबरते, निवडणूक घ्यायला का घाबरते हे समजत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपंचायतच्या निवडणुका नाही, आता परत विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकलण्याचं हे काम चालू आहे. आणि जेव्हा केव्हा आता नोव्हेंबर नंतर निवडणूक होईल असा अंदाज दिसतो. त्याच्यासाठी शिवसेनेने नागपूर ग्रामीण मध्ये कोणत्या जागा मागायच्या, नागपूर शहरामध्ये कोणत्या जागा मागायच्या, राष्ट्रवादीने शहरामध्ये आणि ग्रामीण मध्ये कोणत्या जागा मागायच्या, की थोडी आम्ही चर्चा केली. आणि आता काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्याशी बसून कशा पद्धतीनं जागेचं वाटप करायचं याचा निर्णय घेऊ. दावा करतोय आम्ही ते आमचा बालेकिल्ला आहे. काही हरकत नाही, काही हरकत नाही. मग 62 वगळून ज्या उरलेल्या जागा आहेत तिथे आम्ही दावा करू. त्यांनी अख्खा विदर्भ घ्यावा, उरलेला उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि गमतीने सांगतो वाटून घेऊ. ठीक आहे, नितीन राऊत आमचे मित्र आहेत, विदर्भाविषयी त्यांच्या वेगळ्या भावना आहेत, पण जर त्यांना 62च जागा हव्या असतील, बरं झालं, ते 62 जागावरच लढणार आहेत. परवाच्या बैठकीमध्ये उद्धवजी बोलले होते की तुम्ही ठरवा कोणी, मी त्याला समर्थन द्यायला तयार आहे. त्या मेळाव्यामध्ये सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं. त्यांचा एक मोठेपणा त्या भाषणामध्ये पाहायला मिळत होता. आम्ही सगळे एकमेकांचं कौतुक करतो, आमच्या मनामध्ये कोणाविषयी कटुता नाही, काही नाही. या राज्याचं नेतृत्व महाविकास आघाडीकडेच यावं भविष्यात, ही आमच्या तिघांची भूमिका आहे. आणि त्याच उद्देशानं माननीय उद्धवजी बोलले की तुम्ही कोणीही उमेदवार मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्या, उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा. की निकालानंतर चेहरा पुढे येईल, पाहू ना. उद्धवजींच्या भूमिकेनुसार चेहरा असलेला बरा. लोक चेहऱ्याला पाहून सुद्धा आपलं मत बदलतात. जर राहुल गांधी यांचा चेहरा वेळीच पुढे आला असता प्रधानमंत्री पदासाठी, तर मला खात्री आहे अजून 25 ते 30 जागांवरती फरक पडला. सायं 5-6 मध्ययुग अवस्थेतल्या लोकांनी त्या महिला डॉक्टरला मारहाण केली आणि ते फरार झाले. महानगरपालिकेचं सूत्र सध्या भाजपकडे आहेत, प्रशासनाकडे आहेत. महानगरपालिका निवडणुका ज्या घेतल्या जात नाहीत त्याचा परिणाम आहे. थँक्यू.